हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. मी प्रियांका एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या मी आहे कर्नाटकातल्या एका छोट्याशा गावात ज्याचं नाव आहे बेल्लावरा. तर हे गाव आहे चिकमंगळूर जिल्ह्यामध्ये आणि आम्ही आत्ता सध्या बेल्लावरा आणि केम्मनगुंडी आणि चिकमंगळूर हे सगळे जे छोटे छोटे ऑफबीट प्लेसेस आहेत ते एक्सप्लोर करायला आलो आहे. तर केम्मनगुंडी हे नाव जरा वियर्ड वाटत असेल पण तितकंच सुंदर जागा आहे. पुण्यातून इथे पोहोचणं जरा मुश्किलच आहे. आम्ही मला वाटतं 24 तास प्रवास करून, ते पण बसने, आणि बसचा ॲडव्हेंचरस प्रवास करून आम्ही इथे पोहोचलोय. तर आधी आपण तो प्रवास बघूया की आम्ही पुण्यातून इथपर्यंत कसं पोहोचलो आणि नंतर आपण हा सगळा एरिया एक्सप्लोर करूयात. सध्या आहे वाकड ब्रिजच्या इथे आणि आमची जी बस आहे ती येणार आहे, त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय आता इथे. सो यावेळी आम्ही बसनी प्रवास करणार आहे. बस निघाली आता इथून आणि आत्ता संध्याकाळचे 5 वाजतायत. तर उद्या सकाळी 7:15ला आम्ही जाऊन पोहोचणार आहे. तर पुणे टू कडूर असा हा बस प्रवास असणार आहे आमचा. तर आता आभाळ वगैरे आहे आणि पाऊस मोस्टली होईल असं वाटतंय. सो खूप मजा येणार आहे. मस्त सनसेट झाला तिकडे आणि पुण्यातून येताना थोडासा पाऊस पण लागला. बट वी आर एन्जॉयिंग द बस जर्नी. खूप मस्त वाटतंय खरंच. खूप जास्ती आणि जोरात पाऊस होतोय. म्हणजे ऑलमोस्ट साताऱ्याच्या जवळ आहे. तर खूप जोरात पाऊस लागला आहे इकडे. तर आता बाहेर बघू शकता काहीही दिसत नाही आणि खूप जोरात चमकायला लागलाय आणि बाहेरचे नजारे आहेत. आता इकडे टोल नाक्यावर थांबली आहे बस आणि बाहेर बघू शकता जोरात पाऊस आहे. This is going to be an epic bus journey in the rain. रात्रीचे 10:30 वाजतायत आणि जेवणासाठी थांबलो होतो आम्ही इथे. रस्त्यात आहे ना मध्ये थोडा जो पॅच आहे तो इतका जास्ती भरमसाठ पाऊस पडला माहितीये का. खूप जास्ती पाऊस होता आणि आता इकडे काहीच नाहीये, थोडं पण पाऊस नाहीये इकडे. सो आता जेवण झालंय मस्त. आम्ही डबा आणलेला घरून येताना. सो मस्त जेवण झालंय आणि आता सकाळी 7 वाजता तिकडे पोहोचणार आहे. सो मस्त झोपून जाऊ मी आता बसमध्ये. सकाळचे 7 वाजता आणि मस्त आम्ही असं खिडकीत बघत बसलोय. खूप सुंदर नजारे आणि रात्रभर पाऊस पडला इकडे, त्याच्यामुळे अजूनच खूप सुंदर दिसतंय सकाळी सकाळी. सो मस्त आहे आणि उशीर झालाय आम्हाला तिकडे पोहोचायला. आता ऑलरेडीच 1.5 तास आम्ही लेट आहे. सो आता माहिती नाही अजून किती वेळ लागेल, कारण रात्री गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे हुबळीमध्ये 1.5 तास तिकडे थांबली होती गाडी. त्याच्यामुळे बघूयात अजून किती वेळ लागेल. सो आम्ही तरी एन्जॉय करतोय. नजारे खूप मस्त आहेत. बस एका ठिकाणी थांबली आहे आणि आता बरोबर 7:45 वाजतायत. स्वतः मस्त इकडे इडली वडा आहे, नाश्ता करून घेतो आणि अजून म्हणतायत की कडूरला पोहोचायला अजून 5 तास लागणार आहेत.
सो टेन्शनच आलं मला हे ऐकून, बट ठीक आहे, काय ऑप्शन नाही आता. सो 8 आणि पुढचे 5 तास म्हणजे 1-2 तर आय गेस वाजणारच आहे. सो मस्त खाऊन पिऊन निवांत व्ह्यू एन्जॉय करत बसणार आहे मी तर बसमध्ये. सुंदर सुंदर बाग आहे ते, आणि पूर्ण रस्त्याच्या कडेने असेच बागा आहेत, केळीच्या बागा आहेत मोठमोठे. खूप सुंदर नजारे आहे. झोपा काढतोय नुसता बसल्यापासून बसमध्ये. नंतर दाखवते मी त्याला हा व्हिडिओ. मी मस्त इकडचे नजारे एन्जॉय करते आणि तो झोप एन्जॉय करतो. 10:15 वाजतायत आणि आता आम्ही शिवमोग्गाला पोहोचलो. एक्सपेक्टेड टाइम होता आम्हाला 7:15ला कडूला पोचायला, बट आता 10 वाजलेत, तर आता अजून आम्ही शिवमोग्गाला पोहोचलोय आता सध्या, आणि इथून पुढे अजून 3 तास आहे. बापरे, खूप जास्ती लेट झालाय आम्हाला. परत पाऊस चालू झालाय. शिवमोग्गा क्रॉस करून पुढे आलोय आम्ही, आणि जोरात पाऊस आहे बाहेर आता सध्या. क्लायमेट बघू शकता, खूप जास्ती असा भरून आभाळ आलाय. सो आता सगळीकडेच पाऊस आहे, ऑल ओव्हर कर्नाटका, महाराष्ट्र, एव्हरीवेअर. सो बघूयात आता तिकडे आम्ही पोहोचल्यावर काय सीन असणार आहे. आम्ही आता उतरलोय तर्रीकेरेला. एक छोटंसं टाऊन आहे कडूरच्या जवळ. ॲक्च्युली केम्मनगुंडीला आम्हाला जायचं आहे, सो तिथे पोहोचायला तर्रीकेरेवरून जवळपास बसेस मिळतात असं आम्हाला आमच्या होस्टने सांगितलं. सो आम्ही कडूरला नाही गेलो, बट इकडे उतरल्यावर सीन वेगळाच आहे की तिकडे जायला बस वगैरे नाही आहे असं तसं. सो बस स्टँडच्या इथून थोडं पुढं आल्यावर आम्हाला हे सगळं समजलं. सो आता मी परत तर्रीकेरेच्या बस स्टॉपला चाललो आहे चालत. तर बस स्टॉपच्या इथे विचारायला लागेल की त्या एरियामध्ये जायला, केम्मनगुंडीला जायला काय ऑप्शन्स आहेत. तर मला वाटतं 2-3 बसेस वगैरे चेंज करून जायला लागेल, कारण खूप हिल एरिया आहे, त्याच्यामुळे जास्ती बसेस वगैरे नसतील तिकडे आय गेस. सो बघूयात आपण. आम्ही आता बस स्टँडला चाललो आहे आणि तिकडे गेल्यावर विचारत काय सीन आहे. हे असं तर्रीकेरे गाव आहे. बस स्टॉपला चाललो आहे आम्ही, आणि फुल चिखल वगैरे झालं आहे, भरपूर पाऊस झाला आहे. अँड इकडे आय गेस बस स्टॉप आहे. सो बघूयात. हे इकडे आहे बस स्टॉप. सो आतमध्ये जाऊन एन्क्वायरी करतो आता तिकडे जायला कुठली बस वगैरे आहे, नाहीतर मग दुसरा काहीतरी ऑप्शन शोधायला लागेल. इथे एन्क्वायरी बूथमध्ये कोणी नाही आहे, सो आम्ही इकडे तिकडे विचारतोय ह्यांना त्यांना. तो सांगितलं की प्रायव्हेट बसेस जातात, जे गव्हर्नमेंट बसेस आहेत त्या एरियाला फक्त एक बस आहे आणि ती पण वेळेवर नाही आहे. सो तो म्हटला की बाहेर जा, प्रायव्हेट बसेस आहेत ते जातात त्या एरियामध्ये. बल्लावेरा म्हणून एरिया आहे, त्या एरियामध्ये जायचं आहे आम्हाला, तिथे आमचं होमस्टे आहे. सो बघूया आता, प्रायव्हेट बस स्टॉपला जाऊया, तिकडे बाहेरच आहे असं बोलला तो. सो आम्ही बाहेर आलोय आता. इकडे आहे प्रायव्हेट बस स्टँड. तर आलोय आम्ही आता इथे, आणि थोडंसं फ्रूट्स वगैरे पण घेतलं खायला. सो बघूया इथे विचारूयात कोणाला तरी. ही बस आहे 12:15 वाजता बस आहे. 12:15 वाजता बस आहे, डायरेक्ट बस. तर आत्ता 12 वाजतात, 12ला 5 कमी आहे. सो आम्ही अजून थोडा वेळ वाट बघतो, तर डायरेक्ट बसनी जाता येईल तिकडे. तर आता मी केळी घेतले फ्रूट्स खायला, तर मस्त खाऊन घेतो इथे बसून. बस भेटली आहे आणि भरपूर गर्दी आहे बसमध्ये. आम्हाला बसायला जागा नाही मिळाली, सो बॅग वगैरे वरती ठेवलंय आणि थांबलोय. मजा येते, पण खूप मजा येते. फायनली पोहोचलोय आम्ही. बल्लावरा असं या गावाचं नाव आहे. खूप ऑफबीट लोकेशन आहे,
सो 2-3 गाड्या चेंज करून आम्ही पोचलो इकडे. आता 200 मीटरवरती होमस्टे आहे तर जातो. अँड इकडचे व्ह्यू खूप अमेझिंग आहे, रोड खूप अमेझिंग आहे, क्लायमेट खूप अमेझिंग आहे. थंडी आहे खरं तर इकडे, थोडंसं हिल स्टेशन एरिया आहे त्याच्यामुळे. आणि इकडे मागे वगैरे बघू शकता फुल माउंटेन्स आहेत. आणि आता थोडासा पाऊस पण होतोय, बारीक पाऊस आहे. सो फायनली आम्ही पोचलो. अँड आता रूमवर जातो, फ्रेश वगैरे होतो. अँड देन मग बघूया संध्याकाळी काय. आज तर आरामच असेल दिवसभर, कारण बसमध्ये झोप नाही झाली. सो लेट्स सी, बघूयात आपण रूमवर जाऊयात. हे इकडे आमचं होमस्टे आहे. होमस्टेचं नाव आहे जोईज होमस्टे. तर असं इकडून आतमध्ये जायचं आहे आय गेस. अजून वाव, खूप सुंदर आहे. एक मिनिट, घसरतो इकडे. माय गॉड, वाव, मस्त आहे ना. लुक ॲट द रोड, वाव, नाईस. खूप जास्ती ऑफबीट लोकेशन आहे, खूप ऑफबीट. इकडे ॲक्च्युली कडूरला जायचं म्हटलं ना, तिकडून बस नाही असं म्हटलं. आणि एकतर ते खूप लांब पडतं, तर त्याच्यामुळे ऐनवेळी आम्हाला कळालं की तेरीकेरे हे जे जागा आहे, मेन सिटी आहे, जिथे आम्ही मेन बसमधून पुण्यातून ज्या बसने आलो होतो त्या बसने उतरलो. तिथे जस्ट बस स्टॉप पार केल्यावर आम्हाला कळालं की इथेच उतरायचं आहे. तर मग तो बसवाला मध्येच सोडला. तर हा सगळा सीन झाला. आम्ही जस्ट आलोय होमस्टेच्या इथे. बघूयात आता. दिस इज इट. खूप शांत आहे इकडे, एकदम निवांत आहे. वाव, ही प्रॉपर्टी बघू शकता किती सुंदर आहे. आम्ही जस्ट नंतर दाखवतात सगळं रूम वगैरे मी. सो बघूयात, आधी रूमवर जाऊयात. मस्त फ्रेश झालोय आणि आता जेवण करायला जायचंय. प्रॉपर्टी खूप सुंदर आहे, एकदम असं वाईल्ड असल्यासारखं. एकदम शांत आहे आणि खूप सारे झाडं वगैरे आहेत, खूप ग्रीनरी आहे. तर मग येस, पुढचे 2 दिवस आम्ही या होमस्टेमध्ये राहणार आहे. आणि आता सध्या माझ्या समोरचे नजारे मी तुम्हाला दाखवते. तिकडे वरती बघू शकता पूर्ण असं माउंटेन्स जे आहेत ते ढगात गेलेले आहेत. वाव. आणि इकडे मेन रोड आहे असा. आणि छोटंसं गाव आहे. गाव जे आहे ते बेल्लावरा असं गावाचं नाव आहे, जसं आपण आधी बसमधून येताना बघितलं. तिकडे गावात आता छोटे छोटे कॅफेज आणि रेस्टॉरंट्स आहेत असं ऐकलंय आम्ही. सो बघूयात, तिकडे जाऊयात आणि जेवण वगैरे करून येऊयात मस्त. खूप सुंदर आहे. पण असं कसं वाटतं तुला इकडे येऊन? मस्त वाटते, खूप थंड मस्त आहे ना. थंडी पण आहे इकडे, पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे. आता पाऊस कमी आहे, म्हणजे पाऊस थांबलाय आता. आम्ही येताना पाऊस येत होता. हा मेन एरिया आहे बहुतेक बेल्लावारा गावाचा, कारण स्टँड इथंच आहे. इथंच सोडलं बसने आम्हाला. मस्त वाटतंय. आणि छोटे छोटे घरं वगैरे आहेत बघू शकता. आणि मेन चौक आहे तो तिथे पुढे. मस्त व्ह्यू दिसतोय समोर. छान सुंदर गाव आहे. झेड पॉइंट लॉज. होमस्टेज वगैरे भरपूर आहेत तसे इकडे. हॉटेल आहे. समोरचा व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे. वाव. इकडे हे स्कूल आहे, सेंट ॲनी स्कूल बेल्लावरा. आणि स्कूलच्या मागच्या साईड बॅकग्राऊंड किती सुंदर. वाव. संपला गाव, एवढंच आहे या साईडला. तर आता आपण दुसरीकडे जाऊया, दुसऱ्या साईडला. इकडचे घरं बघू शकता. आणि संपलं गाव, तेवढंच मेन चौकच होतं. एक 4 इकडे इकडे 10 इकडे 10 घरं आहेत. अँड देन डन, संपलं गाव. घरगुती जेवण बनवतात तसं एक रेस्टॉरंट भेटलंय आम्हाला इकडे. सो इथे थांबलो जेवण करायला. आणि टीव्हीवर फुल कन्नड गाणे वाजतायत. त्यातले काही गाणे माहिती आहेत मला पण, बट ठीक आहे, छान वाटतं इकडे येऊन. आणि हे गाव आम्ही ज्यांना होमस्टे आहेत त्यांना विचारलं तर गाव एवढंच नाही आहे, अजून आहे, पुढे आहे.
तर बघूयात, आपण एक्सप्लोर करूयात पुढे जाऊन. मस्त पुरी भाजी आलाय, जेवण करून घेतो आधी. मस्त जेवण झालं आणि एकदम असं गरमागरम चहा वगैरे पिला आम्ही आणि थोडंसं रस्त्याच्या पुढे असं चालत आलोय गावातून. आणि इथे इतके नजारे सुंदर आहेत ना, असं पूर्ण सुपारीचे जे झाड आहेत ना त्यांचं बाग आहे. हा असा सुंदर रस्ता आहे आणि इकडच्या साईडला आणि दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुपारीचे हे जे झाडे आहेत खूप सारे, त्यांचा बाग आहे. I mean, I am out of the words to describe this. This is so beautiful. Wow. आणि मला सुपारीच्या झाडांचं जे एक वेगळंच अट्रॅक्शन आहे मला, का माहिती नाही, पण हे जे रांग आहेत ना, असे कुठल्या पण अँगलनी बघितलं ना ते एकाच लाईनीत दिसतात, तसे लावलेले असतात ते, आणि त्याच्यामुळेच ते इतकं सुंदर दिसतं. मस्त वाटतंय, खूप मस्त इकडे सगळं. झालं तर हे गाव तर एक्सप्लोर करून झालेलं आहे. उद्यापासून इथले जवळपासचे जे स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोर करायचे आहेत. तर येस, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त रहा, मस्त रहा आणि फिरत रहा. बाय.